शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण डाळ मेथी बनवूया। त्यासाठी लागणारं साहित्य: ही हाफ शिजवून घेतलेली तुरीची डाळ अर्धी वाटी, ही बारीक चिरून घेतलेली, स्वच्छ साफ करून चिरून घेतली मेथीची जुळी एक घेतली, ती स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतली। हिरवी मिरची फोडणीसाठी हिरवी मिरची, जिरं, मोहरी, थोडंसं कोकम वरतून टाकायला, एक टॅमॅटो, 2 चिरून घेतलेले कांदे, थोडीशी साखर, हिंग, ठेचून घेतलेला लसूण आणि हळद। चला तर मग आपण आता डाळ मेथी बनवूया। हे बघा, आता आपलं तेल तापलेलं आहे, त्यात आपण मोहरी आणि जिरं दोघं टाकून घेतलं। गॅस कमी करायचा, थोडासा हिंग आणि हिरवी मिरची। हा चिरून घेतले आपण ठेचून घेतलेला लसूण। आता हे चांगलं परतवून घ्यायचं। फोडणी छान खमंग करून घ्यायची। इथे तुम्ही मिरची अशी कुटून पण टाकू शकता, पण मी कसं लहान मुलं वगैरे खातील तर मग असं म्हणून मोठे पीस असे करून टाकलेले आहेत, ते कसे काढून ठेवता येतात ना। आता बारीक चिरून घेतलेले 2 कांदे, परतवून घ्यायचं चांगलं। आता आपण हळद टाकूया। आता बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो। ही पारंपरिक पद्धतीने बनवते मी, जशी माझी आजी बनवायची तशीच बनवते, पण आजी टोमॅटो टाकत नव्हती, मी टोमॅटो टाकते। आजी फक्त डाळ आणि मेथी अशी छान करायची भाजी। मी येथे थोडासा बदल केलेला आहे, टोमॅटो टाकलाय त्याच्यात। आता आपण ही थोडीशी साखर टाकून घेऊ। आता ही हाफ शिजवलेली तूर डाळ आपण ही नंतर घालू। आपण ही शिजवून घेतली थोडी, असे हे बघा, अशी ह्या प्रकारे शिजवून घेतली, असे 2 भाग हे बघा, अशी हाफ। तर ही आपण नंतर टाकू, कारण ही आपण हाफ बॉईल करून घेतलेली आहे। आता आपण मेथी परतवून घेऊ अगोदर। ही मेथी टाकते। लगेच होते भाजी, 10 मिनिटांमध्ये भाजी तयार होऊन जाते। फक्त डाळ आपण हाफ बॉईल करून घ्यायची। ही भाजी तुम्ही डब्याला पण नेऊ शकता, मुलांना डब्यालाही देऊ शकता ही भाजी। ज्यांना मेथी आवडत नाही ना, तर अशा प्रकारे बनवायची, चवीला खूप छान लागते। आता आपण 5 मिनिटं अशी वाफवून घेऊ झाकण ठेवून। आता आपण बघूया, 5 मिनिटं आपण चांगली वाफवून घेतली। बरीच भाजी आपली कोमजली। आता आपण थोडंसं पाणी घालू, कारण ते एकदमच सुकी होऊन जाईल ना, त्याच्यामुळे आपण गरम केलेलं पाणी घालू थोडं, शिजण्यापुरता। अजून आपल्याला याच्यात डाळ घालायची आहे, त्याच्यामुळे आपण थोडंसं शिजण्यापुरता पाणी घालू। आता आपण ही हाफ बॉईल करून घेतलेली तुरीची डाळ ही टाकू, म्हणजे थोडीशी कच्ची असली तर ती त्यात शिजूनही जाईल।
आता आपण परत झाकण ठेवून घेऊ 5 मिनिटं. आता आपण बघूया. हे बघा, बरीचशी आपली भाजी पाणी पण आटलेलं आहे बघा. भाजीतलं पाणी पण आटलं आणि डाळ पण आपली छान शिजली. त्यात झाली भाजी आपली. आता आपण त्यात मीठ टाकून घेऊ, चवीप्रमाणे मीठ. चवीला तर अप्रतिम लागते ही भाजी. याच्याबरोबर बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी खूप सुंदर लागते. चांगलं मिक्स करून घ्यायचं मीठ. आणि कोकम आपण शेवटी घालायचं. आणि तुम्ही साखरेच्या ऐवजी थोडासा गुळाचा खडा पण टाकू शकता अगदी शेवटी. आता हे आपण कोकम थोडंसं टाकायचं, चवीला छान लागते भाजी. शेवटी घालायचं कोकम. आता आपण अजून परत 2 मिनिटं जरा परतवून घेऊ. आता आपण मीठ टाकलं ना, मीठ सगळं भाजीला संपूर्ण लागलं पाहिजे, म्हणून थोडंसं आपण 2 मिनिटं परतवून घेऊ भाजी आणि मग सर्व करू. हे बघा, आता आपली भाजी तयार झालेली आहे. ही मेथी वातनाशक आहे आणि डायबिटीस लोकांसाठी तर ही भाजी खूपच छान आहे. आणि मुलं पण खात नसतील तर ह्या प्रकारे बनवायची. अजिबात भाजी कडू नाही लागत, खूप चवीला छान लागते. आता आपण सर्व करून घेऊ. झाली आपली भाजी तयार झालेली आहे. हे बघा, तयार झाली आपली डाळ मेथी. भरपूर प्रमाणात या भाजीमध्ये कॅल्शियम आहे. भरपूर वातहारक आहे ती. उष्ण जरी असली तरी ती वातहारक आहे. त्याच्यामुळे ही भाजी डायबिटीस लोक पण ही भाजी खाऊ शकतात. अशा प्रकारे या माझ्या पद्धतीने बनवून बघा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अशा माझ्या पद्धतीने बनवून बघा डाळ मेथी. थँक्यू.